नमस्कार, वैशाखीज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि मोकळी साबुदाणा खिचडीची रेसिपी घेऊन आली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे। बघू शकता इथे शेंगदाणे मस्त भाजून झाले आहेत। चला तर मग हे शेंगदाणे काढून घेऊयात आणि त्याची थंड झालेत की मग त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेऊयात। त्याच कढईमध्ये मी इथे 2 ते 3 चमचे मोठे तेल घेतले आहेत। मी इथे शेंगदाण्याचंच तेल वापरलं आहे। तुम्ही उपासाला कोणतं तेल खाता तर ते सुद्धा वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता। तेल मस्त गरम झालं, त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे टाकून मस्त असं परतून घ्यायचं। शेंगदाणे थोडेसे लाल होईपर्यंत परतून घ्यायचे। शेंगदाणे छान परतून झालेत की त्यामध्ये कट करून घेतलेला बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात। बटाट्याच्या फोडीसुद्धा 1 ते 2 मिनिट छान असं परतून घ्यायचं। नंतर झाकण ठेवून बटाटा शिजेपर्यंत वाफवून घ्यायचं। नंतर बघू शकता इथे मस्त असा बटाटा शिजला गेला आहे। नंतर यात मी इथे 2 वाटी साबुदाणा रात्रभर भिजत टाकला होता। साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे। तो सगळा साबुदाणा इथे मी टाकून घेतलात। त्यानंतर बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट, थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिट मी याला मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटाची मस्त अशी वाफ काढून घ्यायची। बघू शकता मस्त असा साबुदाणा आपला अगदी कुठेही चिपकला नाही आहे, कढईला सुद्धा चिपकला नाहीत। मस्त असा साबुदाणा तयार झाला आहे। अगदी मोकळा मोकळा एक दाणा तुम्हाला दिसू शकते इथे। बघू शकता मस्त असा साबुदाणा तयार झाला आहे। चला तर मग साबुदाणा प्लेटमध्ये काढून घेऊयात। बघू शकता इथे मस्त असा मऊ लुसलुशीत आणि मोकळा साबुदाणा तयार आहे। तुम्ही हा साबुदाणा कशासोबत खाता तेही कमेंट करून सांगा। आमच्याकडे हा साबुदाणा दह्यासोबत खाल्ला जातो। बघू शकता इथे मस्त असा साबुदाणा तयार। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि वैशाखीज किचन मराठीला सबस्क्राईब करा।